इंडस्ट्री बद्दल तुमचा टेक अबाउट पेमेंट, फूड क्वालिटी, आवर्स ऑफ वर्किंग जे आहेत. काही काही प्रोडक्शन हाऊसेसचे चांगले अनुभव आहेत, काहींचे ओके आहेत. सो तुमचा काय अनुभव आहे आणि तुम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत काय पोहोचवाल? हा पुन्हा एक विस्तृत विषय आहे. त्याचं उत्तरही तसंच म्हणजे वेगवेगळी उदाहरणं देऊन त्याचं द्यायला लागेल. इट ऑल डिपेंड्स अपॉन म्हणजे राईट फ्रॉम द चॅनल, या. प्रोडक्शन हाऊस, प्रोडक्शन कंट्रोलर, डिरेक्टर, या सगळ्यांवर गोष्टी बदलत जातात. म्हणजे पेमेंट ही पहिली गोष्ट. जसं म्हणजे पहिल्या उदाहरणात म्हटलं की हिंदी आणि मराठीमध्ये हा फरक पडतो. या. काही मराठीमधले पण असे असू शकतात. आता हा जो प्रोजेक्ट करतोय ते मला हिंदीच्या तुलनेनं पैसे मिळत असतात. पण मी मालिकांचं जे करतोय रोज त्याच्यात रोज रड गाणं तेच असतं चालू. 25 वर्ष करत आलो मी, 25 वर्ष, पण आजपर्यंत असं कुठलंही प्रोड्युसर अरे तुला किती पैसे हवेत सांग, मी तुला देतो, कोणीच म्हणत नाही. पहिला जेव्हा फोन येतो कोणीही विचारायला सांगायला किंवा हे ना बजेट खूप कमी आहे, हा पहिलं पहिलं वाक्य असतं. आणि मग त्याच्यानंतर आपण नेगोसिएशनला बसतो. म्हणजे मला ना माझ्या कॉर्पोरेट लाईफ आणि ह्यामध्ये हा खूप मोठा तफावत दिसतो. कॉर्पोरेट लाईफ मध्ये तुम्ही एक साधा रिप्रेझेंटेटिव्ह असता, मग तुम्ही एक ग्रुप लीडर होता, त्याच्यानंतर तुम्ही एरिया मॅनेजर होता, रिजनल हेड होता, स्टेटचा होता. तिथे नाही कोणी बसत असं किती तुला किती आधीच्या दिने 100 रुपये दिले तर तू 90 मध्ये कर ना. हे तिथे नसतं कॉर्पोरेटमध्ये. इथे या. प्रत्येक प्रोजेक्ट हा नवीन नेगोसिएशन. प्रोडक्शन हाऊस काय आहे त्यात होता ना, कास्टिंग लोकांची सुद्धा एक मध्ये फळी निर्माण झाली की जे त्यांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि आपला त्यांच्यापर्यंत. मग त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटर्स कोण कोण असतील ते कट घेत असतील. तर मी हे विचारतो की तुम्ही कास्टिंगचं माझ्याकडनं घेणार आहात का तुम्हाला कंपनीकडनं लमसम मिळणार आहेत पैसे. काय असं झालेलं आहे. म्हणजे आता एवढ्यातच ह्या एका चित्रपटाचं उदाहरण तसं झालंय. तो म्हणाल की सर तुमच्याकडनं नाही आहेत पैसे, आम्हाला त्यांच्याकडनं मिळतात. हा पैसा म्हणजे पेमेंटच्या बाबतीत तर खूपच रडगाणं आहे नक्कीच. आणि बजेटचा प्रश्न येतोच. बजेट तुम्हाला हिंदीमध्ये चित्रपट असेल, मालिका असेल, ओटीटी असेल, चांगलं मिळतं. पण त्यातही तुम्हाला सांभाळून घेणारे पण आहेत ना हम्म. प्रोड्युसर्स. काही लोकांना म्हणजे आता कसं आहे ना की काही लोकांना डायरेक्ट 200-300% प्रॉफिट करायचं असतं. म्हणजे सगळं स्क्वीज करायचं आणि भरपूर मलिदा काढून आपण एकदाच काय तो खायचा. काही असे असतात की 50, हम्म. 70, 80 करत 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 मग ते तुम्ही ग्राउंड तयार करता की अरे हा प्रोड्युसर चांगला आहे. गॉट इट. त्यातले प्रोडक्शन कंट्रोलर जे असतात, जे रोजचं खर्च बघत असतात, ते पण असे असतात की इकडनं पैसे तिकडनं पैसे काढत काढत बजेट स्क्वीज करायचं. मग ते आमच्याकडं बरं. दुसरं असं आहे, मालिका अशी आहे ना की मालिका आणि चित्रपटांची तुलना करता येत नाही. हम्म. माझ्यासारखे अशी 100 लोक आहेत जी मालिकांमध्ये काम करू शकतील, चांगलं कमी जास्त. हम्म. त्यातले तर पैसे कमी कोण घेतो, त्याला बोलवा. आणि म्हणतात ना काही 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 तुम्ही हिंदी बिंदी केलंय मग तुम्हाला कसं, त्यापेक्षा त्यांना ते मिळत असतात. कॉर्पोरेट ह्याला स्ट्रक्चर नसल्यामुळे तुम्हाला हम्म. बेसिक एक अमुक द्यायलाच लागतं. हे फक्त आर्टिस्ट सोडले ना, आर्टिस्ट डिरेक्टर आणि हे, तर बाकीच्या क्रूंच्या बाबतीत आहे की तुम्हाला स्पॉटवेला मिनिमम असतात, लाईटमॅनला अमुक एक मिनिमम असतात वेजेस. डील. ऍक्टरसाठी नसतं. हा गरजू आहे. तो म्हणाला पुढची फिल्म तुला, पुढची मालिका तुला तुफान हे कर, 5 रुपये तयार होतो. पण मग त्याचे प्रसन्नजी, असे होते. तुम्ही आता 10 केलेत, म्हणजे ते कॅमिओ रोल्स असतील किंवा मोठे रोल्स असतील, कसे म्हणजे, तर तो एक्सपिरियन्स काउंट नाही होत का? काही काही वेळेला नाही फरक पडत त्यांना. ओके. आता फक्त लक्ष केंद्रित केलं जातं मालिकांमध्ये फक्त हिरो आणि हिरोईन. ओके. म्हणजे जणू काय सगळा डोलारा फक्त दोघांच्याच खांद्यावर आहे. आणि त्यातल्या त्यात मालिका हे स्त्री प्रधान असल्यामुळे फक्त हिरोईनच्या खांद्यावर सगळं आहे. बाकी दुय्यम काठ्या आहेत फक्त त्या लावलेल्या.
मी इतकं काम केलंय, इतकं ते केलंय, म्हणून मला काही काही वेळेला मी थोडं फ्रस्ट्रेट होतो की इतकं काम करत असू नये. आणि मोठमोठ्या म्हणजे दृश्यम हा येऊन गेला, आला आणि गेला, असा चित्रपट नाहीये यात मी काम केलंय. हे नोटवर्दी कामं केलेली आहेत. हो. त्यात अजूनही मी घासाघीस करतोच आहे, पण त्यांना आणि हम्म. चालून जातात, असं काही नाही. हो. मी असं म्हणत नाही की मीच माझंच हे आहे किंवा हे आहे. म्हणून अजून एक ह्या जोडीनं मला असं एक सांगतो वाटतं की हे फील्ड असं आहे की जिथे कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. ऍक्टर, त्याला कुठे सांगितलं तू बीकॉम झालाय, एमकॉम झालाय, बीएससी झालाय या. का मेडिसिन केलंय, डॉक्टर, काहीच नाहीये. या. तर तो कुठल्याही प्रकारचा कोणीही येतो. मग आता तर म्हणजे मध्यंतरीच्या काळात तर असं झालं की VRS घेतलेली लोक सुद्धा, मी कॉलेजमध्ये आणि शाळेत काम केलं होतं, आता मी रिकामा आहे, मी येतो. आता त्या व्यक्तीचा आणि ऍक्टर म्हणून मी काय फरक पडतो सांगतो. एक 100 रुपये घेतोय समजा एका कामाचे. हं. ती व्यक्ती किंवा मी नाही, कारण मला आता अनुभव. आता जे एस्पायरिंग ऍक्टर्स आहेत, जे हो. सेम एजचे असतील किंवा काही दुय्यम भूमिका करता करता वर आलेले आहेत, हम्म. ते समजा एक 50 रुपये घेत आहेत. ती आलेली व्यक्ती जी आहे, जी VRS घेतली आणि फंड बिंड आहे आपला आणि सेटल्ड आहे फायनान्शियली, त्याची इच्छा असते काम करायची. काका, मामा, आजोबा, हम्म. कुठलं तरी एक, त्याला इथलं किती मागायचे पैसे हेच माहिती नसतं. त्यांनी अनुभव घेतलेले नसल्यामुळे तुला पे स्केलच माहिती नाहीये ना. तेव्हा हा जो एक माणूस जो ऑलरेडी इतकी वर्ष करत 50 रुपये घेतो, तर ह्याला समोरचा जो असतो तो म्हणतो, "हम्म, नवीन आहे ना, चला 25 देतो तुम्हाला." हो. आता इतका काही त्याचा फरक पडत नाही, म्हणजे ते काही हिरो किंवा मेन लीड नाही आहेत, ते साईड त्यामुळे रोलच ठीक असणार आहेत. आहे. हा. तर ते चालून जातं. बरं, हा माणूस जो आहे नवीन आलेला तो खुश होतो, पण तो ह्याचं काम मारतो. आणि ही गोष्ट मी तर म्हणतोच आहे, पण हे हॉलिवूड मधल्या एका मोठ्या सिनियर कलाकारांनी म्हटलेलं नोंद आहे. जे असे हौशी मधनच आलेले किंवा गडगंज श्रीमंत सेटल झालेली जेव्हा लोक येतात, तेव्हा मी माझं करिअर कुठल्या ह्याच्यावर बांधून मी कुठपर्यंत आलोय, कुठल्या पे स्केल पर्यंत आलोय, हे त्यांना माहिती नसतं. आणि त्यात त्यांचं वाईट नसतं त्यांना, कारण मी काय घेतोय हे माहित नसल्यामुळे त्यांना समजा मी रिकाम्या हाताने आलोय, नोकरी सोडलेली आहे, मला काही अपेक्षा नाहीये, मला काम हवंय. तो म्हणाला तुला जेवायला खायला मिळेल, तू ये काम कर आणि जा, तरी मी आनंदी आहे. मग तो वर्ण मला म्हणतो तुला 25 रुपयेही मिळणार आहेत. मला तुमचा पॉइंट समजलाय, पण आय थिंक ऍज अ प्रोडक्शन हाऊस और ऍज अ डिरेक्टर आय थिंक हा, अँड ऍज अन ऑडियन्स इफ आय सी, मला तर क्वालिटी ऑफ वर्क कळते. आता ना ऑडियन्स पण मग खूप हे त्यांना झाली, चालते ना. मॅच्युअर्ड आहे. पण पण मग ना ते फेमस पण त्यांना व्हायला चालतं पाहिजे ना. वर्क. हो ना, तेच तर सॅड पार्ट आहे, दॅट इज अ सॅड पार्ट. पण ऍज अन ऑडियन्स, वेन इवन द स्मॉलेस्ट ऑफ रोल्सनी पण तो एक उठून दिसण्याचा जो आधीचं जे होतं ना क्वालिटी, ते थोडी कुठेतरी आता कॉम्प्रोमाइज झाली आहे ना, बिकॉज ऑफ दिस रिझन इज व्हॉट आय फील ऍज अन ऑडियन्स. काय होतंय आता, मुबलक ऑपॉर्च्युनिटीज असल्यामुळे हम्म. त्यातलं ज्ञान, म्हणजे मी असं म्हणेल की राईट फ्रॉम दी थर्ड असिस्टंट पासून प्रोड्युसर होणं, ही जी हम्म. चेन सगळी आहे त्यातली हम्म. क्वालिटी हरवली आहे. या. म्हणजे पूर्वीचे तुम्ही प्रोड्युसर्स बघितले, म्हणजे आता यशराज फिल्म्स मधले यशजी असतील किंवा यश जोहर, हे करण जोहरचे वडील, येस. हे प्रोडक्शन बघायचे. आणि ते जुने कुठलेही इंटरव्ह्यूज किंवा त्यांच्याबद्दलचं तुम्ही गुगल केलं ना, तर ते ही वॉज अ जेंटलमन. हा. फरक पडतो. आता म्हणून काय होतं की तुमची वागणं, तुमचं कल्चर, तुमची विचारसरणी हे सगळं बदलतं. पण जेव्हा तुम्ही त्यातला अभ्यास केला नसेल, तुम्हाला इंडस्ट्रीची माहिती नसेल, त्यातलं क्वालिटी माहिती नसेल, तर तुम्ही तसं कुठलाही माणूस आणल्यानंतर प्रेक्षकांच्याही लक्षात येतं ना पटकन, अरे येस. यार हा नाही फिट होते तरी का आहे. मग ह्यात अनेक अनेक फॅक्टर आहेत, अनेक फॅक्टर आहेत. आहेतच ना, खूप आहेतच ना. सिरियस गोष्ट आहे. कॉम्प्रोमाइज केली जातं क्वालिटी. येस. पण मग मालिकांना क्वांटिटी पाहिजे, रोज एक एपिसोड पडला पाहिजे आणि माझे 5 वर्ष मालिका चालली पाहिजे. तर ती कशी चालवायची, कंट्रोल द बजेट. आणि मग
गोष्टीत काय हे घाला आणि वाढवा आणि करा, सस्टेन करा बस. क्वालिटी हल्ली म्हणजे कोणीच बघत नाही. हो, म्हणजे माझं असं नाही म्हणणं आहे की तुम्ही एक्सपिरियन्सच माणसाला घ्या, पण अशा व्यक्तीला घ्या ज्यांना तो रोल फिट झाला पाहिजे, त्यांना यायला पाहिजे ऍक्टिंग. जबरदस्ती घुसवायचं असं करू नका, कारण की तुम्हाला मजा नाही येत. एक्झॅक्टली. म्हणजे आता जसं जसं आता तुम्ही म्हणालात की ती व्यक्ती ज्याला थोडंसं येत आहे तर थोडंसं एक्सपिरियन्स घेऊन साहजिक त्यांनी त्याचा जीव ओतला असेल, काही वर्ष याच्यात ओतली असतील, मग अनुभव घेऊन आला असेल, तर ऑब्व्हियसली तो एका स्केल मधनं वर आलाच आहे ना. तेच ना. मग तो जेव्हा डिमांड करायला लागतो तेव्हा असंच असतं, तो बघा आत्ता कुठे आला आणि इतके पैसे मागतो, मग दुसरा कोण आहे, त्याला घ्या. ह्याच्यात म्हणजे कांदे बटाटे घेतल्याचे जसं ते हे करतात ना तसं केलं जातं. आणि अनेक कलाकारांकडनं तुम्हालाही हे कळलं असेल की शेवटी नाही म्हणतात ते, मी नाही म्हणतो, मला इतक्या ह्याच्यात नाही होऊ शकणार. नाहीतर मी आत्ता समजा आता एक XYZ माणसाला कडे मी केलं कमी पैशात, चुकून माकून ज्याच्याकडे मी जास्त पैशाने काम केलंय तिथे हा बोलला समजा किंवा विषय निघाला, आता काय हा. गॉसिप बरीच होतं ना. तर समजा फिल्म मध्ये मला हिरो केला तर काय मी कमी पैशात करीन ना. हम्म. रोजच्या मालिका ज्या इतकी वर्ष केलेली मालिका आहे हा. त्याच मालिकांमध्ये मी पुन्हा कमी पैशात करायचा, म्हणजे हा पैसा हा भाग झाला पेमेंट. दुसरं असं असतं क्रेडिट पिरियड. या. हे बरेच कलाकारांकडनं ऐकलं असेल ना, 3-3 महिने, हो. हो. 5. खूप कॉमन. हो. खूप कॉमन फ्रस्ट्रेशनचा भाग आहे हा. खूपच आहे. म्हणजे सर्वात मुळात असं आहे की भारतातल्या काही 4-5 जे एक्सपेन्सिव्ह सिटी जिथे राहणं अवघड आहे, खर्चिक आहे, त्यात मुंबई येतं. आणि मुंबईमध्येच ही इंडस्ट्री आहे. आता जिथे एक पुण्यातलं 1 BHKचं भाडं, तिथे तुम्ही 1 रूम किचन घेऊ शकाल, किंवा एक 100 बाय 100, 200 बाय 200 ची खोली मिळते, रूम मिळते. हे फक्त राहणं झालं की जिथे तुम्ही असाल, कारण जो हाजीर तो वजीर, म्हणजे तो फोन करतो सकाळी, ऑडिशन के लिए आ सकते हो, तर मला पुण्यातून 5 तास येणं सोपं का इथनं मला अर्ध्या तासात पोहोचणं सोपं, म्हणून मला इथे राहायलाच लागतं. गॉट इट. मी 25 वर्ष मुंबईत राहतोच आहे. हा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी, मग पुन्हा बाकीच्या गोष्टी आल्यात, हो. खाणं पिणं, हम्म. इलेक्ट्रिसिटी, मोबाईल, फिरणं. आता इतक्या वर्षात मी माझी स्वतःची गाडी वापरतो, जसे अनेक आता तरुण तरुण सुद्धा आता हम्म. मुलांच्या हाती गाडी आलेली आहे, तर पेट्रोलचा हम्म. खर्च आहे. हे सगळं तुम्ही समजा म्हणाला 5 महिने क्रेडिट पिरियड, 5 महिन्याचा खर्च कुठनं काढू. आधीच मी पहिल्यापासून एक एक पै जोडत जोडत आलेलो आहे. म्हणजे असं नाही, जसं मी म्हटलं ना की बजेटमध्ये रडतच असतात, म्हणजे तुम्ही कितीही कशी मालिका करा, हे जोडत जोडत मी आत्ता आलोय. आणि 5 महिने त्याच्यापुढे जातोय, त्याच्या पुढे मला पेमेंट. म्हणजे हे जेव्हा मी आमच्या आमच्या काही लोकांना सांगतो तेव्हा त्यांना मग ते रिअलाइज होतं, कळतं की जसं ते दिसतं तशी ही तसं नाही. लोक नाहीयेत. हो. हो. पण ह्याला सुधारायला आता हा पाहिजे आता जो यार, म्हणजे असं खरंच वाटतं की यार तुम्हाला क्वालिटी लोक मिळत आहे, तुम्ही एवढं तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्ही द्यायला पाहिजे ना, जसं की मंथली जसं गरज आहे. पीपल आर हॅपी, यू आर हॅपी, प्रोडक्शन इज हॅपी. हे सोपं आहे. हे का नाही लोकांच्या कळलं असतं लक्षात येत? तर, नाही ना, ते कळलं असतं तर बरं. ह्याच्यातही असं असतं ना की अनेक लोक ज्यांना ह्यातलं काहीच नसतं, फक्त ग्लॅमर दिसतं, तेही प्रोड्युसर म्हणून येतात ना ह्याच्यात. या. त्याकडे पैसे आहेत, मला ही हिरोईन पाहिजे, आपण फिल्म हम्म. करूया. हम्म. माझ्याकडे पैसा आहे थोडासा, मला इच्छा आहे मालिका प्रोड्यूस करायची, तर मालिका प्रोड्यूस करूया आपण. हम्म. अनुभव नसतो काहीच त्यांना, जरी नसेल तरी कुठेतरी शिका, हे करा. मग अशा प्रकारची जेव्हा लोक येतात, अनेक चित्रपट का बंद पडतात मध्ये, की त्याला एक सांगितलेलं असं 2 कोटी मध्ये. हम्म. हम्म. तर ह्यातली वेगवेगळी कारणं असतात. दिग्दर्शक त्यातले आधीच पैसे काढून घेतो, प्रोडक्शनवाला काढून घेतो, मॅनेजमेंट बरोबर नसेल तर तुमचा तिथे खर्च खर्च होतो, पेपरवर प्लॅनिंग बरोबर नसेल तर तिथे अधिक खर्च होतो. या. मग आणखीन म्हणतात ते की तर अजून 1 कोटी लागतील हा. आता अजून 1 कोटी
मी प्रोड्युसर म्हणून तो विचार करतो, अरे मी 2 आधीच घातले. आता मी बंगला गहाण ठेवतो, बँकेतनं काहीतरी हे करतो आणि 1 कोटी देतो. असे आपल्या इथे अनेक जण मराठीत मग रिजनल लेवलला फसवले जातात आणि मग ते प्रोड्युसर्स परत उभे राहत नाहीत. त्याला कॉर्पोरेट स्ट्रक्चर नाहीये. नो बडी इज अकाउंटेबल, नो बडी इज आन्सरेबल, नो बडी, देर इज नो स्केल. एवढं गॉट इट. स्केल असेल तरच तुम्हाला ते द्यायला पाहिजे, नाही तर नाही. मग झाला क्रेडिट पिरियडचा भाग झाला. तर खाण्यावर येऊया. तर खाण्यात पुन्हा बजेटवरच अवलंबून आहे की सात्विक किती द्यायचं, कोणाकडनं कुठनं मागवायचं, किती केटरिंगचा माणूस मला किती देतोय, हा मध्ये बसलेले व्यक्ती सगळ्या ते ठरवतात. मी कोणाला तरी बोललेले मध्ये की क्वालिटी ऑफ फूड आजकाल तर किती ग्राहक, घरगुती बायका, जेवण बनवून देणाऱ्या, इकॉनॉमिक किती लोक आहेत ज्यांना तुम्ही अप्रोच करून ऍज अ प्रोडक्शन हाऊस तुम्ही क्वालिटी फूड आर्टिस्टना देऊ शकतात, क्रूला देऊ शकतात. पण ते होत नाही असं मी ऐकलं. नाही, आता हा मुद्दा आहे, त्याच्यात मी असं जोडेन की हे जे देणाऱ्या जे आहेत ते आमच्यासारखे कलाकार वर्ग किंवा डिरेक्टर किंवा हे मागवू शकतात. मग क्रू काय असतो, क्रू जो मजुरी करतो ऍक्च्युली फिजिकली, तो बघत नाही मला एवढा भात आणि एवढी आमटी आणि मग नॉनव्हेज असेल तर एवढं हे क्वालिटी काय, पण ते खाऊन त्याला शक्ती, लाईट उचलायची शक्ती, कॅमेरा अटेंडंट, ते सगळं. मग ते लोक जे आहे, जे त्यांनी नेगोशिएट केलंय तेवढं खातात. आता मी जसं सुरुवातीला आता म्हटलं की 22 वर्ष मी बाहेरचं खात होतो. आता सौ इथे असल्यामुळे आता मी रोज घरचं खातो. तसंच माझ्या इथले आजूबाजूचे मी बघितले, ते पण घरनं टिफिन आणतात. काही काही तिथल्या लोकल ठिकाणी जवळपास कोण घरगुती जेवण देत आहे ह्याचाही शोध घेऊन त्यांचा डबा लावला जातो. करेक्ट. पण हे 10 वर्षापूर्वी नव्हतं. पण क्रू साठी सुद्धा, प्रोडक्शन हाऊस साठी पण अजूनही आय थिंक तसंच जेवण येत आहे. म्हणजे तुम्हाला मागवावं लागतंय. म्हणजे प्रोडक्शननी एका घरगुती व्यक्तीला अप्रोच करून सगळ्यांसाठी चांगलं जेवण मागवणं अजून नाही सुरू झालंय किंवा ना. कम्स विथ प्राइस. त्याला त्याला या. घरगुती आणि रस्ता, परत मग तो मग बजेट बजेट मार खातं. मुळात आधी मानधन द्यायला बजेट नाही, मग खाण्याचं कसं बजेट करणार. पाणी सुद्धा काय काय वेळेला असतं की ठीक आहे, ते तर 20 लिटरची बॉटल आणतात आणि मग त्यातनं तुम्हाला डिस्पेन्सर मधनं ते दिलं जातं. तो बाटला बिस्लेरीचा, किनलेचा, ॲक्वाफिना, जनरल कुठलंही आहे. मी गेली अनेक वर्ष माझ्याबरोबर 4-4, 5-5 बाटल्या पाण्या खांद्यावरून घेतला होतो. मला माझं पाणी, कारण पाण्यातनंच जास्त रोग. आजार पण येऊ शकतो या. आणि मी स्वतः अनुभवलं असल्यामुळे कुठल्या तरी एका टाकीतलं, म्हणजे आम्ही आता सज्जनगडावर शूट करत होतो, त्या टाकीतलं पाणी भरून कोणतरी आणून आम्हाला दिलं शूटिंगच्या वेळेला. 7 दिवस आडवा होतो. तुम्हाला पोटाचे त्रास होणं आणि या सगळ्या गोष्टी, पण पोटातनं सगळं घडतं. म्हणून फूड क्वालिटी, पाण्याची क्वालिटी मी माझं घेऊन जातो. हिंदीमध्ये कसं असतं, तुम्हाला एक पॅकेज ड्रिंकिंग वॉटर मिळतं, ज्याच्यावर बिस्लेरी लिहिलेलं आहे, ॲक्वाफिना लिहिलेला आहे. एवढा तरी आता विश्वास ठेवायला लागतो, कारण बाहेर घेतलं तुम्ही बिस्लेरीचं तेच हेच असतं ना. तर ते हुशारी एक करतात की ते छोटी छोटी बॉटल्स देतात. हो. एक घोट, एक पूर्ण बाटली आणून देत नाही. काही लोकांची सवय असते अर्धा घोट घ्यायचा आणि तसंच ठेवून द्यायचं. आता ते कारणीभूत ठरतात त्यांच्या त्या लॉसचा. म्हणजे आता ही हम्म. बाटली अशी उघडी पिऊन ठेवली आहे, मी समजा आलो तिथे, म्हणजे हे कोणी उघडून ठेवलंय, मी कशी पिऊ. छोट्या छोट्या बॉटल्स देतात, पण ते बिस्लेरी देतात. ते हम्म. मोठमोठ्या प्रोजेक्ट, इव्हन मराठी मधल्या सुद्धा आता. तर असे अनेक फॅक्टर्स आहेत की जे तुमच्या आउटपुटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मानधनावर, आणि फक्तच मानधन नाही, तर एक कलाकार जेव्हा येतो तर त्याच्याबरोबर तो ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन कसा आहे ह्याचंही मॅटर करतं. ऑफस्क्रीन कमिटमेंट, तयारी, पात्राची तयारी, डायलॉग्सची तयारी, सहकलाकारांबरोबर त्याचं वागणं, मेकअप रूम मधलं वागणं, दिग्दर्शकाबरोबरचं वागणं, ऑफस्क्रीन बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. म्हणूनच अनेक फॅक्टर्स आहेत टू मेक अ गुड प्रॉडक्ट.
येस, येस, ट्रू, ट्रू. ओके. आता माझा पुढचा प्रश्न असेल प्रसन्नजी, की व्हॉट इज युअर टेक ऑन वर्किंग ऑन डिफरंट लँग्वेजेस? म्हणजे भाषेवर प्रभुत्व असणं किती इम्पॉर्टंट आहे, आणि हाऊ अम्बिशियस आर यू टू वर्क ऑन एनिथिंग अपार्ट फ्रॉम हिंदी अँड मराठी और इंग्लिश? मला आवडेल, पण मला शाळेच्या विषयांमध्ये भाषा म्हणून गुजराती होती. हा एक हा. भाषा ती आपली इथे मराठी असते. तसं गुजराती भाषा, तिथे मी हिंदी शिकलो, तिथे संस्कृतही होतं आणि इंग्रजी होतं. त्या चार भाषा येतात. आत्ताच्या काळात गेल्या 8-10 वर्षात ना असं झालंय की जसं म्हटलं ना की आता प्रत्येक जण एक कलाकार झालेला आहे. 150 कोटी आपली जी लोकसंख्या आहे ती प्रत्येक कलाकार आहे. पण त्याची भाषा काय आहे, कशी आहे, त्याच्याकडे आता कोणाला लक्ष नाहीये. मग जसं आपण क्वालिटी ऑफ ऍक्टर्स म्हटलं की अमुक आहे, तर शुद्ध व्यवस्थित व्याकरण त्याचं बरोबर आहे का, तो अर्थ समजून, आता जुनी जुनी काही जड जड वाक्य आहेत जी अलंकारित आहेत, जी वाङ्मयांमधनं लिहिलेली असते, ती मुलांना माहितीच नाहीयेत ते शब्द. हो. आमच्यासारखे काही सिनियर्स असतात ज्यांनी अभ्यासलेलं असतं, वाचलेलं असतं, माहिती असतं, ते मग त्यांना सांगतात की हा शब्द असा नाही, हा असा आहे, त्याचा अर्थ हा असा आहे. म्हणून तुमच्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे. तुम्ही ठीक आहे, आपण असं म्हणतो महाराष्ट्रात की प्रत्येक 20 किलोमीटरवर तुमची भाषा बदलते. भाषा म्हणजे त्याच्या एक त्याची बोलण्याची पद्धत असेल, लहेजा असेल, त्याचे शब्द काही वेगळे असतील, पण ती जरी आता वराडी असेल, कोल्हापूरची असेल, साताऱ्याची असेल, नागपूरची, ते पण जे तुम्ही बोलताय ते तरी एक सरळ वाक्यात व्यवस्थित बोलू शकताय का? ग्रामॅटिकली तुम्ही करेक्ट बोलताय. त्यातले शब्द आणि हे ठीक आहे, पण ग्रॅमॅटिकली व्याकरण तुमचं बरोबर आहे का? तर त्याच्यात सरमिसळ आहे. तर हे, कारण शेवटी काय दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे ठीक आहे, श्रवण ठीक आहे, म्हणजे आपण जे बघतो व्हिडिओ व्हिडिओ जो आहे किंवा पिक्चर जे आहे, तिथं काय होर्डिंग पण लावलेलं असतं ना. होर्डिंगही पिक्चरच आहे, पण मग ह्याचा जो असर जी आहे, इफेक्ट जो आहे ना, ते आवाज, भाषा. रेडिओ पण ऐकतो तर ते रेडिओ तर खूपच अवघड आहे, कारण तुम्ही त्या फक्त शब्द, भाषा, त्यातली पिच इंटेन्सिटी, टोन. हा. टोन, व्हॉल्यूम, ह्या सगळ्यांवर तुम्ही ते चित्र तुम्ही उभं करता. फक्त हेच माध्यम नाही तर मी कॉर्पोरेट फिल्म्स पण केल्या. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी टाटा मोटर्स, व्हर्लपूल, कॅस्ट्रॉल ऑइल, टोयोटा, महिंद्रा ट्रॅक्टर्स, महिंद्रा एक्सकवेटर्स, हो. त्याच्या कॉर्पोरेट फिल्म्स मी केल्या. त्याच्यामध्ये इंग्रजीचाही वापर आहे, हिंदी पण आहे, मराठी मला वाटतं नव्हतं त्यातलं बोलतो, कारण हे सगळं नॅशनल लेवलवर तुम्हाला द्यायचंच नाही. हिंदी आणि इंग्लिश पण नाही केलंय. तर मला दुसरा एक फायदा असा झाला की मी मार्केटिंग केलेलं असल्यामुळे त्यातल्या टेक्निकल गोष्टी, ती प्रोसेस काय असते मार्केटिंगची, हे मला माहित असल्यामुळे मला तिथे काम करताना सोपं गेलं. तर म्हणजे माझ्या सबऑर्डिनेट रेप्रेझेंटेटिव्हला एक कोल्ड कॉल काय असतो, एक रिपीट पण कॉल मी पण काय केलंय. असतो, हा, ते माहिती असेल. म्हणजे आता टेक्निकल कॅस्ट्रॉल ऑइलची थिकनेस काय असते, तुम्ही इंजिन मध्ये टाकल्यानंतर त्याचं पंपिंग काय होतं, काय टेक्निकल सगळं केलेलं असल्यामुळे मला ते खूप सोपं गेलं होतं. तर पुन्हा त्यातली भाषा सुद्धा, म्हणजे भाषा आपण असं म्हणू की मग टेक्निकल शब्द जे होते ते सुद्धा मी इझिली आत्मसात केले, कारण ऑलरेडी मी मार्केटिंग आणि यातून शिकलो होतो. आता काही लोकांना PSI म्हणजे काय, प्रेशर पर स्क्वेअर इंच असतं, प्रेशर किती आहे, हा. टेम्परेचर असं, काही टेक्निकल. आता हर्ट्ज माहिती नाही लोकांना, की हा. साऊंड हे हर्ट्ज मधनं, अशा अनेक गोष्ट, म्हणजे भाषा म्हणूया आपण, शब्द म्हणूया, की वाक्य टेक्निकल असतील, तर तुम्हाला आलंच पाहिजे. तरी लेखकाने किती उत्तम लिहिलं असलं तरी ते पोहोचणार नाही ना प्रेक्षकांपर्यंत, जर तुम्ही तशा भाषेतनं, तशा आवाजातनं, तशाच इमोशन्स मधनं नाही लिहिलं तर. हम्म.
व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि मग ते प्रेक्षकांपर्यंत नाहीच पोहोचत, बरोबर आहे. आणि ते खटकतं, मनाला ते खटकतं ऍज अन ऑडियन्स ना, ते ते खटकतं. म्हणजे फक्त मी असं म्हणतोय की ही क्षमता किंवा ही जबाबदारी कलाकारांची नसून ही एक प्रेक्षकांची पण आहे. म्हणजे समजून घेण्याची क्षमता. हम्म. म्हणजे तर समजा तुम्ही ते ऐकत असताना तुम्हाला खटकत असेल तर साहजिकच, पण ज्यांना रोजच असेच बोलतात आणि अशीच भाषा आहे त्यांना अरे कसे वा वा. सुंदर बोलतोय तो, मस्त मस्त. पण ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांना ह्यातलं प्रमाण काय आहे, सर्वत्र काय बोललं जातं, व्याकरण काय वापरलं जातं, तर स्त्रीलिंग पुल्लिंग ह्यातलंही लोकांना फरक कळत नाही, कुठे काय हे करायचं हेही कळत नाही. येस. तर त्यांना चालतं, मस्त आहे. अरे काय ऍक्टिंग करतो पण तू बोलतो काय, हा काय विषय. हो. आणि खूप जणांचा हा वाद आहे, की आमच्या इथे तसंच बोललं जातं जसं तुम्ही म्हणाला आहात. पण मी त्या सगळ्यांना हे म्हणेन की तुमच्या रिस्पेक्ट टू ऑल द फ्लेवर्स आणि तुमची जी भाषा शैली आहे त्याची रिस्पेक्टच आहे. पण जेव्हा तुम्ही मराठी पेपर लिहिता, जेव्हा तुम्ही परीक्षा देतात, 10वी परीक्षा देतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या भाषेवरती मार्क मिळतात का? तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिल्यावरच मार्क मिळतात की नाही? मग एक्झॅक्टली. हे बेसिक कोणाच्या लक्षात कसं येत नाही? मला हेच कळत नाही. नाही नाही, हे काय झालं ना, हे एक असं म्हणूया की काहीतरी लोकांनी एक 10 15 20 वर्ष की हे अशा पद्धतीनं बोललं पाहिजे, अशा विरोधात आपण काहीतरी करायचं. हे एक फॅड जे आलंय ना, हा. जसं आपण म्हणतो प्रमाण भाषा आणि अशुद्ध, तर ते ह्या लोकांनी काढलेलं आहे की नाही नाही आमची भाषा. मग मला प्रत्येक त्या त्या ठिकाणी असलेल्या लोकांना सांगतो की 25 30 वर्षापूर्वी तुमच्या इथे जी छापून जुनी पुस्तकं असतील ना ती काढली, तर त्यांच्या लक्षात येईल की तीच प्रमाण भाषा आहे जी पूर्वी त्यांच्याच ठिकाणी, त्यांच्याच एरियामध्ये, त्यांच्याच ह्याच्यात भाषेत लिहिलेली आहे. निदान ती तरी बोला. करेक्ट. ह्याला धड बेसच नाही. की तुम्हाला मार्कच मिळणार बोलण्यातला नाही. बोलण्यातला लहेजा फक्त बदलतो, त्यातले स्ट्रेस पॉइंट्स बदलतात, एक हेल असतो, ते फक्त बदलतं. बाकी भाषा ती तीच आहे. त्या भाषेत काय आहे, असं सहज काय ते सोडून देतात, त्याला आपण काही करू शकत नाही. लोक म्हणतात की दिस इज जस्ट अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन, दिस इज जस्ट अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. ट्रू वेन यू से, बट जेव्हा वेन यू सी ऑन अन एज्युकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, तर ते तसं नाहीये ना. एव्हरीबडी, सगळ्यांसाठी एक स्केल दिलेला आहे, एक पॅरामीटर दिलेला आहे, त्याच्या हिशोबाने एक्झॅक्टली. असतात गोष्टी. एनिवे. हा मोठा म्हणजे आता ज्यांनी इतकी वर्ष काम केलेलं आहे आणि जी लोक नाटकातनं आली आहेत ना, आता मी वसंत कानेटकरांची नाट्य केली आहे. ययाती नाटक मी केलं. डॉक्टर गिरीश कार्नाडांचं म्हणजे, पण ते मराठीत हे केलेलं होतं. अशा लोकांची भाषा आणि त्यांचं लिखाण हे जेव्हा अभ्यासून पुढे आलेले असतात त्यांना नवीन पिढीतली सगळीच म्हणत नाहीये, म्हणजे लेट मी अंडरलाईन दिस की सगळेच बोलतात असं नाही, काही अतिशय उत्तम बोलतात. हो, हो. काही जे असतात ज्यांना स्वतःना सुधारायचं नसतं किंवा कळत नसतं, कोणी गाई करत नसतं, त्यांना काय आम्ही म्हणतो काय बोलतायत, म्हणजे प्रेक्षक सुद्धा घरी बसून बोलते अरे काय बोलतो हा. पण हे नाही लक्षात येत, ते आलं तरी चालवून घेतात. असे अनेक त्यातले परत मुद्दे आहेत. करेक्ट. ओके, ओके. आता वी आर एट द एंड ऑफ अवर सेगमेंट, प्रसन्नजी. मी खूप लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, खूप इंडस्ट्री एक्सपर्टचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत आणि माझा मोटो आहे की कॉमन लोकांनी कॉमन लोकांपर्यंत पोहोचावं. म्हणजे डॉक्टर्स असू दे, थेरपिस्ट असू दे, किंवा अशी बरेच आहेत की लोकांना मदत मिळावी. सो सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यू घेऊन किंवा आर्टिस्टचे इंटरव्ह्यू घेऊन कसं होतं की त्या लोकांना मदत मिळते की अरे, दिस पर्सन इज सपोर्टिंग दिस चॅनल, लेट मी सी की दुसऱ्यांच्या कुठल्या व्हिडिओने मला हेल्प मिळते का. मी खूप सोशल कॉज वरती बोलते आणि लोकांशी मी संवाद साधते. सो तुम्हाला असं कुठलं एक सोशल कॉज असेल का की तुम्हाला असं वाटतं की लोकांनी या विषयाकडे लक्ष द्यावं? इफ यू वुड लाईक टू इन्स्पायर पीपल ऑन एनी टॉपिक, तुम्हाला काही म्हणायचं ह्याच्यावर? हो, म्हणजे मी एक गोष्ट जी सांगेन त्याचा त्याचा उपयोग, वापर, त्याचा परिणाम सगळ्या गोष्टींवर होतो आणि तो म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त. आता हा विषय माझ्या
करिअर पासून सुरू होऊन सोसायटी पर्यंत तो जातो. स्वयंशिस्त. माझ्या करिअरचं म्हटलं तर ऍज अन ऍक्टर गेल्यानंतर स्वयंशिस्त म्हणजे काय तर वेळेत पोहोचणं. स्वयंशिस्त. गेल्यानंतर मेकअप रूम मध्ये आपली आपली जागा घेऊन सीन काय आहे हे पहिलं मागवतो मी. दुसरी माझी एक अत्यंत महत्वाची दुसरी एक सवय अशी आहे की मी प्रत्येक सीन वाचत असताना माझी वाक्य, माझी उपस्थिती, माझं मुवमेंट म्हणा जे काही आहे ते मी माझ्या पेननी अंडरलाईन करतो, की मला कुठे माझा इनपुट आहे, काय आहे. याचं कारण सांगतो, म्हणजे ही शिस्त याचं कारण असं असतं की काही काही वेळेला वरवर बघतात आणि मग काही वाक्य दिसली नाहीत तर काही कलाकार सोडून देतात. मग ते रीडिंग चालू असतं तेव्हा ते मोबाईल मध्ये करत असतात. पण एक कुठेतरी लेखकाने एक लिहिलेलं असतं की ह्या पॉइंटला तुम्ही त्याला टॅप करताय, मारताय, हे निघून जातं. माझ्या आत्ताच्या एक ह्याच्यामध्ये असं होतं की 2-2 पानांचे सीन्स मध्ये बरचस मी बोलत असे आणि मध्ये कुठेतरी त्यांचं 1-2 वाक्य येत असे. तर आता ते वरवर बघतात, अरे हेच बोलतायत, हेच बोलतायत, हे बोलतायत, पण मग मधला जे कनेक्टिंग एक वाक्य आहे ते मिस होतं. कारण मी ते अंडरलाईन केलेलं असल्यामुळे लांबून दाखवलं तरी मला मला बोलायचंय, मला हे दिसतं, मला हा. मला लक्ष द्यायचंय, मला त्याच्याकडे बघायचंय, मला ह्या मुद्द्याला फ्रेमच्या आत यायचंय. एक शिस्त आहे. दुसरी एक शिस्त म्हणजे काय होतं की हल्ली आता मोबाईलचा वापर खूप झाला. रिंगटोन वाजणे, त्याच्यावरनं लोक गमतीत म्हणा किंवा सिरियसली सुद्धा म्हणा लोक पेनलाइज करायला लागले. 500 रुपये द्या, मग रिंगटोन वाजली की हे. सिरियस सीन असो, कुठल्याही प्रकारचा सीन असो, मोठा सीन असो, मोबाईल वाजतो. अनेकदा झालं याचं. दुसरं काही काही तर कलाकारांचं असं बघितलं की त्यांचं लक्षच नसतं, ते मोबाईल रील्स मध्ये त्यांचं असतं लक्ष. काहींचं असं असतं की ज्या कामासाठी आलोय ते सोडूनच बाकीच्या गोष्टी चाललेल्या असतात. स्वयंशिस्तचा भाग आहे. बाहेरच्या ह्याच्यात बघितलं तर ट्रॅफिक ट्रॅफिक मध्ये लेन कटिंग असो, स्पीडिंग असो, स्वच्छता, आजूबाजूच्या गोष्टी. थुकू नका. मला असं असं तिथे विषय वाटत की प्लीज रस्त्यावर काय बेसिक करणार, ची असं. काय करणार. म्हणजे स्वयं तुम्ही म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम जसं म्हटलं की मला समजा अपेक्षा करायची दुसऱ्याकडनं की त्यांनी 1,00,000 रुपये मला डोनेशन द्यावं, चॅरिटी द्यावी. आधी निदान तू 10,000 तरी दे अकाउंटचा. तर बाहेर नाही थुंकायचं तर मीच समजतो तर काय अपेक्षा करायची. मी समजा लेन कटिंग करत वाकेल तशी इकडे तिकडे करत. हल्ली तर नाही इतकं म्हणजे ट्रॅफिक काय म्हणूया त्याला आपण, की लोकांचा पेशन्स संपलाय. हम्म. 5 सेकंड थांबायचं नसतं कोणाला जाऊन द्यायला, की तुम्ही जाऊ द्या जरा एखाद्या व्यक्तीला. म्हणजे मी अनेकदा असं बघितलं की जिथे डिवायडर नसतो ना, एक गल्ल्या असतात, काही रस्ते असतात तिथे डिवायडर हा. नसतो, तिथे समोरनं लोक ब्लॉक करतात उलट येऊन. मग एका दिशेने जाणाऱ्या माणसाने जायचं कसं, तुमच्या डोक्यावरनं जायचं. टू व्हीलर्स तर अत्यंत बेशिस्त आहे. मी स्वतः जरी चालवत असलो तरी टू व्हीलर्स अत्यंत बेशिस्त आहे. नो म्हणजे काय म्हणूया आपण की वन वे मधनं तो उलट दिशेने ते यायचं असतं. ते सुद्धा स्पीड मध्ये यायचं असतं. आणि आल्यानंतर समजा जरा चुकामुक झाली तर ते आपल्यावर रागवतात की आपण बरोबर दिशेने चालतोय म्हणून ते आपल्यावर रागवतात. असे अनेक बापरे, म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त आपण जरा थोडी थोडी सगळ्यांनी पाळली ना तर अनेक प्रश्न सुटतील. अशा इथल्या सगळ्या गोष्टी तर स्वयंशिस्त मला असं म्हणायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. पोल्युशन तुमचं साऊंड असो, वॉटर असो, एअर असो. साऊंड पोल्युशनच्या बाबतीत तर मला शांतता खूप. रूम मध्ये सुद्धा मी सीन वाचत असताना अनेक आता हल्ली जसं म्हणतो ना, हल्ली का वापरतोय की 10 वर्षात हे खूप वाढलंय. रील्सचं प्रमाण बघणं वाढलेलं आहे. वेगवेगळ्या गाण्यांवरचे रील्स सगळे जे कोण बनवतात ना, तर मी सीन वाचत असताना मोठ्याने रील्स चालू असतं आणि बरं अटेन्शन स्पॅन इज हार्डली 5 सेकंड. हे बघत असेल ना कोणी, 3 सेकंड रील रील
तर मोजून 1 2 3 स्वाईप, 1 2 3 स्वाईप. अटेन्शन स्पॅनच नाही, कंटेंट बघायचा काय आहे. हे गाणं वाजलं आत्ताच, तर हे धुरंधरचं गाणं खूप फेमस आहे, हा. प्रत्येक रीलच्या इथे वाजत असतं. तर आता इथे समजा मी वाचत करतो, त्यांचं एका बाजून चालू होतं. मी अनेकदा असंही झालं की जरा प्लीज जरा आवाज कमी कर, मी वाचतोय सीन, हे सांगितलंय. रिस्पेक्ट म्हणजे रिस्पेक्टफुली तुम्ही नाही करायला पाहिजे, किंवा तुम्ही हेडफोन्स लावा. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. म्हणजे हे फक्त शूटिंगच नाही, अनेकदा बघितलंय तुम्ही बसमधनं जात असताना सुद्धा कोणतरी मोठे रील्स बघतं, थिएटरमध्ये मोठमोठ्याने काहीतरी चालू आहे, पब्लिक स्पेसमध्ये मोठमोठ्याने बाकीचा आवाज असल्यामुळे, गोंगाट असल्यामुळे हा ह्यांचा आवाज वाढवतात. मॉलमध्ये बसलेली लोक बघितली तर ते कानातलं आणा ना, जसं मी घेतलंय कानातलं आणा, आणि मॅक्सिमम व्हॉइसनी ऐका ना तुम्ही. आम्हाला काय हे आहे, ऐका ना, तुम्हाला आनंद येतो. साऊंड पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, सगळ्या म्हणजे हे तुम्ही स्वतःपासून सुरू करा, मग बाकीच्यांना सांगायला जा. आणि तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला बघणारी लोक सुद्धा ते फॉलो करतील. येस. थँक्यू प्रसन्नजी. आपण खूप वेगवेगळ्या विषयावर बोललो. आणि थँक्यू फॉर बिंग द हम्बल पर्सन दॅट यू आर. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी पॉडकास्ट करून, तुमच्याबरोबर संवाद साधून. रिअली इट्स व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह, इन्स्पायरिंग. खूप लोकांसाठी इन्स्पायरिंग गोष्ट आहे. एक एक्सपिरियन्स बोलतो असं म्हणतात ना. तर सो द कंटेंट हॅज कम आउट व्हेरी नाईस. सो थँक्यू सो मच. नाही नाही, मी उलट तुम्हाला, मी तुमचे आभार मानतो की मला ही संधी दिलीत माझ्या अनुभवातल्या गोष्टी तुमच्याशी, तुमच्या प्रेक्षकांशी शेअर करण्यासाठी. आणि त्याचा नक्कीच कोणी त्यातल्या गोष्टी उचलल्या तर नक्कीच फायदा होईल असं मला वाटतंय. येस. सो धन्यवाद, मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि पोचवा. थँक्यू.